पारंपरिक परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानला जाणारा कुंभोज येथील सीमा उल्लंघन सोहळा रविवारी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दशमीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक वाद्याच्या गजर, बैलगाडी, घोडागाडी, वाहनांच्या शर्यती व मानाच्या पाटील वाड्यावरून निघालेली मिरवणूक आणि मंगल कलशाच्या उपस्थितीत सीमा उल्लंघन सोहळा संपन्न झाला। कुंभोज आणि शेजारील गावातील ग्रामस्थांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने हजेरी लावली। यावेळी तब्बल 3 तास कुंभोज दसरा चौकातून वाहनांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ग्रामपंचायत कुंभोज व हातकणंगले पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण होते। सीमा उल्लंघन करताना हर हर महादेव, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। सीमारेषेवर एकमेकांची भेट घेताना परस्पर शुभेच्छा, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला। ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिला वर्ग तसेच परिसरातील सामाजिक संस्था आणि शाळांचे विद्यार्थी यांनीही या सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। हा सोहळा केवळ एक धार्मिक परंपरा नसून एकमेकांतील बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा असा आहे, असे मत वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त केले। वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, बाबासाहेब चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली। ग्रामपंचायत महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब चौगुले, अनिकेत चौगुले, आदित्य पाटील, ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ, दाविद गाडगे, सदाशिव महापुरे, प्रकाश पाटील, अनिल कोरे, राहुल कत्ते, विनायक पोद्दार, अमोल गावडे, बाळासाहेब डोणे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।